नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करून आजच्या अत्यंत महत्त्वाच्या संदेशाची सुरुवात करूयात. स्वामी समर्थांनी आपल्या जीवनातून आणि उपदेशातून संयम, विवेक, नम्रता आणि मौन यांचे महत्त्व वारंवार सांगितले आहे. प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगितलीच पाहिजे असे नसते. काही गोष्टी मनात जपल्या तरच त्यांचे फळ अधिक चांगले मिळते. अनेक वेळ आपण आनंदात किंवा भावनेच्या भारात अशा गोष्टी इतरांना सांगतो ज्यामुळे आपल्या कार्यात अडथळे येतात, राग निर्माण होतो किंवा मानसिक त्रास वाढतो. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच 10 गोष्टी स्वामी समर्थांच्या शिकवणीशी सुसंगत अशा जीवन मूल्यांवर आधारित आहेत. या गोष्टी आचरणात आणल्या तर जीवन अधिक शांत, सुखी आणि समाधानी होऊ शकते. तर चला तर मग सुरुवात करूयात. पहिली गोष्ट, आपल्या भविष्यातील योजना इतरांना सांगू नका. कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल, व्यवसाय, नोकरी, घर किंवा इतर कोणतीही योजना असेल तर पूर्ण होण्यापूर्वी प्रत्येकाला सांगणे टाळा. सर्वच लोक आपल्या यशात आनंदी होतील असे नाही. काही जण नकळत नकारात्मक बोलतात, काही जण मत्सर करतात तर काही जण तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून योजना कृतीत उतरवा. यश मिळाल्यानंतरच त्याची माहिती द्या. शांतपणे काम करणाऱ्याला यश अधिक सहज मिळते. दुसरी गोष्ट, आपल्या दानधर्माची जाहिरात करू नका. जर तुम्ही एखाद्याला मदत केली असेल, दान केले असेल किंवा सेवा केली असेल तर त्याचा गाजावाजा करू नका. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार खरे दान तेच जे कोणत्याही अपेक्षेशिवाय केले जाते. दानाचा उद्देश प्रसिद्धी नसून पुण्य आणि करुणा असावी. देवाला सर्व काही माहीत असते, त्यामुळे सत्कर्म आणि शांतपणे करा. तिसरी गोष्ट, आपल्या घरातील वाद इतरांना सांगू नका. प्रत्येक घरात मतभेद होतात, पण घरातील भांडणे किंवा समस्या बाहेर सांगितल्याने अनेकदा त्या अधिक वाढतात. काही लोक त्याचा गैरफायदा घेतात तर काही जण त्यावर चर्चा करून परिस्थिती आणखीन बिघडवतात. घरातील प्रश्न घरातच समजुतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रेम आणि संवाद हेच त्यावर सर्वोत्तम उपाय आहेत. गोष्ट चौथी, आपल्या कमकुवत गोष्टी सर्वांसमोर उघड करू नका. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही कमतरता असते, पण प्रत्येकालाच ती सांगणे योग्य नसते. चांगले मित्र तुमची साथ देतील, पण प्रत्येक मित्र तसा नसतो. काही लोक त्याचा कमकुवतपणाचा वापर करून घेऊ शकतात. स्वतःमध्ये सुधारणा करा, पण स्वतःला प्रत्येकासमोर असहाय्य दाखवू नका. पाचवी गोष्ट, आपल्या आर्थिक परिस्थितीची चर्चा करू नका. आपल्याकडे किती पैसा आहे किंवा किती अडचण आहे हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते. जास्त पैसे असल्याचे सांगितल्यास मत्सर निर्माण होऊ शकतो आणि अडचण असल्यास सांगितल्यास काही लोक आदर कमी करतात. आर्थिक व्यवहारात विवेक असणे आणि गोपनीयता ठेवणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. सहावी गोष्ट, आपल्या जप, साधना किंवा तपश्चर्येचा दिखावा करू नका. तुम्ही किती वेळ नामस्मरण करता, किती माळ जप करता किंवा उपवास करता याची सतत चर्चा करू नका. भक्ती ही देव आणि भक्तांच्या पवित्र नाते आहेत. खरी साधना शांत, सातत्यपूर्ण आणि अहंकाररहित असते. जिथे दिखावा वाढतो तिथे अध्यात्म कमी होऊ लागते. सातवी गोष्ट, प्रत्येकाला आपले गुपित सांगू नका. विश्वास ठेवणे चांगले आहे, पण प्रत्येक व्यक्तीवर विश्वासाचं पात्र असेलच असे नाही. आजचा मित्र उद्या दूर जाऊ शकतो, त्यामुळे अत्यंत वैयक्तिक गोष्टी फक्त योग्य आणि विश्वासू व्यक्तीलाच सांगा. अनावश्यक बोलण्यापेक्षा मौन अनेक संकटांपासून वाचवते. आठवी गोष्ट, आपल्या यशाचा गर्व करू नका. यश मिळाले की आनंद साजरा करा, पण अहंकार करू नका. स्वामी समर्थांनी नेहमी नम्रतेचा मार्ग दाखवला आहे. आज यश आहे म्हणून गर्व केला तर उद्या अपयशातून शिकण्याची वेळही येऊ शकते. म्हणून यशाचे श्रेय देवाला, गुरूंना आणि आपल्या मेहनतीला द्या. नम्र राहणारी व्यक्तीच अधिक मोठी बनते. गोष्ट 9वी, दुसऱ्यांच्या चुका सर्वांसमोर सांगू नका. एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली असेल तर तिची सर्वांसमोर खिल्ली उडवू नका. क्षमाशीलता आणि समजूतदारपणा हे मोठेपणाचे लक्षण आहे. आज दुसऱ्याची चूक आहे, उद्या आपलीही होऊ शकते. त्यामुळे इतरांना कमी लेखण्याऐवजी त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करा. 10वी गोष्ट, आपल्या मनातील प्रत्येक विचार बोलून दाखवू नका. मनात अनेक विचार येतात, पण प्रत्येक विचार योग्यच असेल असे नाही. राग किंवा दुःखाच्या क्षणी बोललेले शब्द आयुष्यभराचे संबंध खराब करू शकतात. म्हणून बोलण्यापूर्वी थोडा विचार करा. योग्य वेळ, योग्य शब्दांत आणि योग्य व्यक्तीसमोरच आपले विचार व्यक्त करा. प्रिय स्वामी भक्तांनो, या 10 गोष्टींचा अर्थ लोकांपासून दूर जाणे असा नाही, तर विवेकाने, संयमाने आणि योग्य मर्यादा ठेवून जीवन जगणे असा आहे. स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला शिकवतो की कमी बोला, जास्त कृती करा, अहंकार सोडा, मनाचे मौन महत्त्व ओळखा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, जिथे विवेक, नम्रता आणि मौन असते तिथे स्वामी समर्थांची कृपा आपोआप लागते. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज अशा स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. शेवटी श्रद्धेने सर्वांनी म्हणा, श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.